HP चा CNG पंप आहे, गाड्यांची लाईन आहे. मित्रांनो आपण निघालोय मुंबई. मित्रांनो आपला मित्र आहे राहुल, कॅमेरा शाय आहे तो थोडं. उरे मुंबई मुंबई ये मुंबई जाएंगे. मित्रांनो आपण आज बाईकने निघालोय मुंबईसाठी. तर मी सिन्नरला आलो मित्रांनो. सिन्नरला मी मुक्काम केला आपल्या राहुल भाऊकडे. अरे आता सिन्नरवरून आपण निघालो आहे मुंबई साईडला. तर आता बघा टोल गेट आहे 500 मीटरवरती. आता हा टोल आहे मित्रांनो घोटीचा. आता इथं रेट काय असतात कारचे किंवा ट्रकचे हे आपण डिटेल जाणून घेऊया. आणि जर याचा अजून तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या इंस्टावर ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. पण आता ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतो की कारसाठी 145 रुपये रेट आहे मित्रांनो आणि ट्रकसाठी 500 रुपये वन साईड. हे बघा आलो आहे आपण आता मित्रांनो टोलवरती. आता बाईक घेण्याचा फायदा असा असतो की बाईकला टोल लागत नाही. झाला की नाही फायदा? मग बाईकला टोल देण्याची गरज नसते टोल नाक्यांवरती मित्रांनो. आणि कुठेही पार्क करा, छोट्याशा गल्लीमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकतात बाईक घेऊन. बाईकला पार्किंगला पण टेन्शन नसतं. कारसोबत घेतली की तुम्हाला पार्किंगचं टेन्शन, कोणत्या गल्लीत गाडी टाकताना टेन्शन, ट्रॅफिकमध्ये अडकले टेन्शन, टोल नाक्यावर टोल भरायचं टेन्शन. आता ह्याच टोलचे रेट बघा तुम्ही. बघा जसं मी तुम्हाला बोललो कारसाठी 145 रुपये आणि लाईट व्हेकल 250, ट्रक 500, बस 500 रुपये. तर असा फायदा होतो मित्रांनो बाईक घेण्याचा. आणि बाईकने विषय कसा असतो की आपल्याला जो व्हिडिओ आवडला तो आपण काढू शकतो मोबाईलमध्ये. कारने विषय असा असतो की कारमध्ये एकदा बसलं की बाहेरचं दृश्य आपल्याला काचमधून, समोरच्या फ्रंटच्या या विंडोमधून जेवढं दिसेल तेवढंच. पण बाईकने काही टेन्शन नसतं. हां मान्य आहे मला उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो पाऊस चालू राहिल्यावर. पण आता काय वातावरण सर्व क्लिअर आहे, तुम्ही बघू शकता. तसंच आपल्याला आता लागलेला आहे CNG पंप. मग आपण इथं पटापट एक रील बनवून घेतली. त्याच्यानंतर आलो आपण मॅकडोनल्डमध्ये. मॅकडोनल्ड आणि स्टारबक. आता मॅकडोनल्डमध्ये तुम्हाला माहितीच आहे फेमस आहे, स्टारबक पण फेमस आहे. कशासाठी? स्टारबक तर कॉफीसाठी खूप फेमस आहे. मॅकडोनल्ड तर जुनं झालं आता, लोकांना माहिती आहे त्याच्याबद्दल. पण आता बघा तुम्ही, मी मध्ये जातो आता मॅकडोनल्डमध्ये गेल्यानंतर मला जेव्हा हे दृश्य दिसतं, एवढी गर्दी, एवढी पब्लिक बघा तुम्ही. आणि रेट बघा. अरे एवढ्या रेटमध्ये आपलं जेवण होऊन जाईल बाहेर हॉटेलमध्ये. राईस प्लेट मिळून जाते, पोट भरून जेवतो आपण. पण लोकांना काय आवड असते काय माहिती. हे श्रीमंत लोक बापा काय खातील, किती रुपये देते त्याचा भरोसा नाही. हे बघा 255 रुपयाला कॉफी स्टारबकची. आपली 10 रुपयाची चहा बेस्ट. काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. स्टारबकची कॉफी की आपली 10 रुपयाची चहा? ठीक आहे, आता ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे किंवा त्यांना कॉफीची आवड आहे ते पिऊ शकतात. मी काय असं बोलत नाही की स्टारबकची कॉफी वाईट आहे, चांगली असेल मान्य आहे. पण आम्हाला 10 रुपयाची चहाची सवय आहे मित्रांनो. आपण तीच घेतो, तिच्याने फ्रेश होऊन जातो आपण. आता बघा कसारा घाट आलेला आहे. कसारा घाटात गाडी चालवतो आहे मित्रांनो. जनरली कसारा घाटमध्ये काय आहे, ह्या साईडने आपण गेलो ना पूर्ण उतार असतो, गेअरसुद्धा टाकायची गरज पडत नाही. हां तिकडनं येताना पण चढ असते पूर्ण. लक्षात घ्या, नाशिक साईडने आपण गेलो की उतार आहे. आणि सुरुवातीला मी जेव्हा ह्या घाटने जायचो अशी भीती वाटायची, बाबा बाबा बाबा, कारण की एवढं डेव्हलप नव्हता. आता बऱ्यापैकी आता रोड बनलेला आहे, स्मूथ आहे. आधी थोडं टेन्शन होतं, ट्रॅफिक पण लागून जायची मित्रांनो. ट्रॅफिकमुळे खूप प्रॉब्लेम यायचा. तर आता ट्रॅफिक पण नसते, खूप मोकळा असतो रस्ता. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही कसारा घाटातनं गाडी चालवली आहे का? तुमचा अनुभव नक्की मला कळवा. आणि हो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि जाता जाता फॉलो करून द्या. अजून ब्लॉग बाकी आहे. अजून आपण मुंबईमध्ये जातो आहे. आता मुंबईमधले मी तुम्हाला दृश्य दाखवतो. अजून पुढे भरपूर ब्लॉग बाकी आहे मित्रांनो. तुम्हाला कसारा घाटचं दृश्य दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे. जर समजा मी बोलत नाही आहे याचा अर्थ असा नाही की ब्लॉग संपलेला आहे. पुढे अजून तुम्हाला मी मुंबई दर्शन घडवणार आहे. तर पुढे अजून भरपूर मजा येणार आहे. लोकल ट्रेनमध्ये आपण जाणार आहे. तोपर्यंत कंटिन्यू राहा आणि बघा. पूर्ण कसारा घाटाचं दृश्य दाखवतो मी तुम्हाला. कशाप्रकारे सुंदर असा रोड बनवला गेलेला आहे आणि कसं सुंदर प्रकारे त्याच्यावर झाडी बिडी वाढलेली. तर विचार करा, तर आता उन्हाळ्यात असं दृश्य आहे, तर पावसाळ्यात किती सुंदर दृश्य राहत असेल मित्रांनो. तर फोटो काढायला मला खूप मजा येईल इथं पावसाळ्यामध्ये. तर मी नक्की येईल पावसाळ्यात मित्रांनो. पावसाळ्यात जर आलो तर ब्लॉग बनवतो आणि व्हिडिओ बनवतो. तुम्हाला नक्की मी अपडेट देतो मित्रांनो. आणि केवढा स्मूथ रस्ता झालेला आहे यार, खरंच खूप सुंदर. कारने पण मजा येईल, खूप मजा येईल कारने पण. फक्त सांभाळा. हे बघा मित्रांनो समोर कसारा गाव दिसते तुम्हाला. आता इथून सुद्धा आपण लोकलने जाऊ शकतो बरं का. कसारापर्यंत लोकल येते.
जी CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा एक लोकल आहे मित्रांनो. म्हणजे भरपूर आहेत त्या दिवसभरामधून, पण फास्ट लोकल आहे, स्लो लोकल आहे. CST वरून कल्याणपर्यंत फास्ट असते, तिथून स्लो असते मित्रांनो. तर बघा आता तुम्ही ब्रिज बघा. आता इथं समृद्धी महामार्ग, रेल्वे ट्रॅक आणि हा आपला हायवे नाशिक मुंबई साईडचा, आग्रा मुंबई हायवे, तिघं एका साईडला इथं दिसतील तुम्हाला मित्रांनो. इगत आपलं कसारावरून मुंबई जात असताना आता बघा HP CNG पंप आहे, गाड्यांची लाईन आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम बघा हायवे. हे बघा मित्रांनो, पंपाचं नाव आहे सुगम. आपल्याला लागली भूक मित्रांनो, मग चला मग काहीतरी खाऊया. तर मग घेतली मिसळ. बघा मिसळ पाव, वा वा वा, खूप सुंदर हा, छान बनवलेली ती मिसळ. म्हणजे मित्रांनो असं कुठे गेले ना तर मिसळ पाव, वडापाव हा बेस्ट पर्याय असतो आपल्यासाठी, नाश्त्यासाठी खूप बेस्ट पर्याय, नॉर्मल शॉर्टकट. मित्रांनो आसनगावला आपली गाडी लावलेली आपण स्टेशनच्या बाहेर. आता आसनगाववरून आपण पकडणार आहोत लोकल. तर आता बघूया लोकलने प्रवास, सुंदर प्रवास असतो लोकलचा. बघा आता आपण सीडीने उतरतोय. आता इथं एकाच जणाने आपल्याला विचारलं काय तुम्ही ब्लॉग बनवता का, त्याला सांगितलं हो हो. तर बघा तिकीट बघा मित्रांनो, 25 रुपये तिकीट आसनगाव ते CST, दोघं जणांचे 50 रुपये. मस्त जाऊ CSTला. लोकल आली बघा. लोकलचा अनुभव खूप सुंदर. मुंबईकरांना माहिती आहे, मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे लोकल. आणि तसेच लोकलमध्ये बसण्याची जी मजा आहे मित्रांनो, खास करून सुट्टीच्या दिवशी बसायचे, रविवारी. जर तुम्ही फॅमिली घेऊन गेले तर फॅमिली घेऊन रविवारी जायचं, गर्दी नसते बघा, शांतता असते रविवारी. इतर दिवस तुम्हाला चढतासुद्धा येणार नाही, एवढी भीड राहील. बाहेरचं दृश्य बघा. लवकरच तुम्हाला मुंबईचं दर्शन करवणार आहे. तोपर्यंत लाईक करा. हॅलो आपण आता CSTमध्ये बघा कसं फोटो सेशन चालू आहे. सुंदर असं फोटो सेशन केलं. राहुल भाऊंना म्हटलं मस्त माझे फोटो व्हिडिओ काढा, मला मस्त पोस्ट करायचे. ये आपली स्टाईल आहे बाई, स्वतःची स्टाईल आहे, कॉपी नाही केली कोणाला. कमेंटमध्ये नका म्हणू कॉपी मारली. हे बघा इथं सुद्धा स्टारबक आहे. हे जे हा जो एरिया आहे ना, हा सर्वात फेमस एरिया आहे CSTचा. मूवीची शूटिंग करायला किंवा सिरियलची शूटिंग किंवा हे ॲडव्हर्टाईजमेंटवाले हे सर्व इथंच येतात मित्रांनो. हा जो एरिया आहे या इथं तुम्हाला बॅकग्राऊंड म्हणजे एवढं सुंदर मिळेल व्हिडिओसाठी, फोटोंसाठी. बघा स्लो मोशन व्हिडिओ, वा. स्लोमोमध्ये खतरनाक व्हिडिओ येतो आपला, त्याला तोड नाही. सर्वात आधी मी व्हिडिओ बनवला असेल आणि तो अपलोड केला असेल इंस्टावरती, माझ्या लाईफमध्ये तो स्लोमो होता मित्रांनो माझा. जंगलात गेलो होतो आम्ही फिरायला, आमचे राणे सर त्यांच्यासोबत, त्यांच्या आयफोनमध्ये काढलेला होता. आणि आज बघा तुमच्या आशीर्वादाने आपल्याकडे आयफोन आलेला आहे. पण एवढे आपल्या राहुल भाऊंना व्हिडिओ जमत नव्हते काढायला, त्यांना आयफोन म्हणजे समजत नव्हता. पण ठीक आहे, तरी बऱ्यापैकी काढले त्यांनी. तर असे वेगवेगळे व्हिडिओ काढले. हां, आणि खास म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी शर्ट घेतलं, T-शर्ट घेतलं, तिथंच खरेदी केलं आणि तिथेच व्हिडिओ बनवले. बघा मित्रांनो सेंट्रल लायब्ररी. आता ही जी एशियाटिकची नंबर 1 लायब्ररी मित्रांनो पूर्ण एशियामध्ये, एशियाटिक लायब्ररी म्हणता येईल. तर ह्या लायब्ररीमध्ये सर्वात जुनी पुस्तकं आणि सर्वात जास्त पुस्तकं आहेत. आणि इथं बघा तुम्हाला खूपच पिक्चरांची शूटिंग झालेल्या दिसतील. आता तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये कोणकोणत्या मूवीची इथं शूटिंग झालेली. मस्त इथं फोटो सेशन करायला सुंदर आहे. तुमच्यासोबत जर फॅमिली असेल तर नक्की जा, मुंबई CSTमध्ये जा. तिथं एशियाटिक लायब्ररीवर इथं भारी व्हिडिओ येतील, फोटोज येतील, नक्की काढा. इथं आल्यानंतर बघा तुम्ही आमच्या आजूबाजूलाच बघा किती लोक फोटो काढतायत, बरोबर. आणि विषय वेगळा आहे. आणि तुम्हाला एक सांगतो मी, ही जी एशियाटिक लायब्ररी मित्रांनो, इथं मी अभ्यास केलेला आहे ऑलरेडी. मी जेव्हा MPSCची तयारी करत होतो तर इथं मी अभ्यास करायचो दिवसभर. सकाळी ट्रेनने यायचो लोकलने कल्याणवरून, मोठ्या भावाकडे असायचो मी तेव्हा, मोठा भाऊ माझा कल्याणला राहायचा. सकाळी लोकलने यायचं, दिवसभर अभ्यास करायचा आणि रात्री रिटर्न. जवळजवळ 2 ते 3 महिने केलं होतं मित्रांनो मी. पण नशिबाची साथ बघा, शेवटी आपल्याला अधिकारी बनवायचं नव्हतं. ठीक आहे, बघूया आता पुढे लाईफमध्ये काय लिहून ठेवले काय सांगता येतं. तर मग याच्यानंतर राहुल भाऊंना म्हटलं चला आपण लिंबू पाणी घेऊ. लिंबू पाणी वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आलो आपण इकडे शेअर मार्केटला. सर्व शेअर घेऊन टाकतो मी आज. मित्रांनो मी विचार करतोय की एक दिवशी हर्षद मेहता हे सुद्धा इथे आलेले होते
आणि अशाच प्रकारे ते उभे राहिलेले होते आणि बघत होते. तर काय वाटतं मित्रांनो, की शेअर मार्केटमध्ये तुम्ही पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का? तिथं पैसा वाढतो का? हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शेअर मार्केटचं नॉलेज असेल, ट्रेडर असाल तर कमेंट तर मग नक्की करा. त्याच्यानंतर आपण झालो मित्रांनो रिटर्न आपल्या घरी जाण्यासाठी सिन्नरला. बघा रात्र झालेली आहे. लोकलने पुन्हा आसनगाव जाऊ, आसनगावाला उतरू, तिथून आपण ही बाईक घेऊ आणि मग पुढे निघू. तर मित्रांनो रात्रीचे 12 वाजेपर्यंत आम्ही घरी रिटर्न आलो. म्हणजे दुपारी 1:30-2 वाजेला आम्ही मुंबईमध्ये पोचलो. मुंबई वगैरे फिरलो, एन्जॉय केला आणि रात्री रिटर्न आलो रात्री 12पर्यंत घरी. म्हणजे पूर्ण दिवसामध्ये सिन्नरवरून मुंबई आलो, मुंबई फिरलो, मस्त गेली, व्हिडिओज काढले, फोटोज काढले आणि रात्री 12पर्यंत घरी. जर तुम्हालाही असं सुट्टी असेल सॅटर्डे संडे वगैरे तर नक्की फॅमिली घेऊन जा मित्रांनो फिरायला. थँक्यू सो मच. बाय बाय.